जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका भाऊ अथर्व आंबेडकरी अर्थात व्यंकटेश. आज मी तुमच्यासमोर आलोय कारण विषय तसा झालाय मित्रांनो. विषय खूप भयंकर आहे. मला प्रश्न पण पडला असेल की नेमका विषय काय झाला. तर मित्रांनो, मला झालाय अल्सर. हा जो अल्सर आहे त्या अल्सरमुळं ते पूर्ण तोंडातील आतली बाजू पूर्णपणे लाल झाले, प्रचंड वेदना होते, चरचरते. मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसत नसेल, जेवता येत नाही. आणि कालचा तर दिवस तुम्हाला सांगतो, पूर्ण दिवस मी उपाशी आहे, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. फक्त दुपारी एक कोल्ड कॉफी, संध्याकाळच्या 4 वाजता ज्यूस एवढंच पिलंय, जे लिक्विड फक्त पिलेलं आहे. आणि संध्याकाळी फक्त वरण भात आणि तूप असा माझा जे काल मी जेवलोय. मी माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या आयुष्यात इतकं उपाशी राहिलो नव्हतो, ते काल मी उपाशी राहिलो. जेवण करता येत नाही आणि भूक पण कंट्रोल होत नाही. अशा कंडिशनमध्ये करायचं तरी काय. ह्या अल्सरमुळं हा पूर्ण इतका त्रास होतो. म्हणजे आता मी एकटाच नाही, मला एकट्यालाच अल्सर झालेला नाही, माझ्याबरोबर माझ्या सगळ्या मित्रांना झालाय एक साथ. आता काय करायचं याच्यावरती. तर विषय असा केला आम्ही, आमचे जे डॉक्टर आहेत, डर्मॅटॉलॉजीच्या ज्या टीचर आहेत, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला प्रिस्क्रिप्शन दिलं आणि त्या प्रिस्क्रिप्शननुसार आम्ही औषधं घेतली. औषध घेतलंय, त्याचा यूज करतोय मी. थोडाफार फरक पडत आहे. आता मी बोलू शकतोय ते फक्त त्या औषधामुळं. कारण विषय असा आहे की नीट बोलता देखील येत नव्हतं. म्हणजे आणि तुम्हाला ज्या व्हिडिओच्या शेवटी ते औषध आणि ते प्रिस्क्रिप्शन तुम्हाला ह्या स्क्रीनवरती दिलं जाईल. तर हा जो किस्सा आहे तो विनोदी पण म्हणता येईल आणि एकदम वेदनादायकही म्हणता येईल. तर असा हा किस्सा आहे. तर मित्रांनो, आता ह्या किस्स्यावरच तुम्हाला सांगतो, लोक जे असतात ना, की दुसऱ्याचं जे दुःख आहे, ते दुःख जर का तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला हसायला येतं. मी ज्या कंडिशनमध्ये, ते फक्त ज्यांना अल्सर झालाय ते समजू शकतायत. बाकी तुम्हाला काही हसायचं असेल तर तुम्ही हसू शकताय. कोणी खाता पण येत नाही कुठलीच गोष्ट. असं समोर सगळं पोहे दिसत आहेत, पण खाऊ शकत नाही. का? एक घास टाकला ना तर जाय होतोय सगळा. तर असो, अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज. हाही दिवस जाईल आणि मी पण चांगलं खाऊ शकेन भविष्यात. मी रोज काय खातोय, पोटासाठी खायला लागते. तर काय खातो मी फक्त राईस, दूध आणि तूप, एवढंच. आपले मसालेदार तिखट काहीच खाऊ शकत नाही, इच्छा असून पण. I'm sick and tired now. I don't know what to do. मेरी किस्मत ही खराब है. मेरी किस्मत ही खराब है. आणि असेच मला जर का व्हिडिओज ब्लॉगच्या माध्यमातून पाहायचे असतील तर आपल्या या भावाच्या कृष्णाई एम्पायर या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इन्स्टाच्या पेजला देखील फॉलो करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.